मंडळी नमस्कार. हे जे शहामृग आहेत त्यांना दर आठवड्यामध्ये असं एकदा किंवा दोनदा पाहुणे कमी असताना असं बाहेर काढतात. ते इकडे फ्रीली मोठ्या ग्राउंडमध्ये फिरत असतात. त्यांच्या व्यायामासाठी ते खूप चांगलं असतं. आणि इकडे तुम्हाला जे दिसत आहेत ते आता जे करतायत पंखांनी माती अंगावर घेत आहेत. तर हे त्यांचं बिहेवियर टिपिकल वाळवंटातलं आहे. त्यांना ते जेव्हा मातीमध्ये असतात ते थोडे थांबतात आणि हे त्यांचं सगळ्यात रिलॅक्स्ड पोझिशन आहे. असं केल्याने त्यांना खूप रिलॅक्स वाटतं. आणि हे जे आहे हे ते जास्त असं बाहेर आल्यानंतर आपण आता ओपन ग्राउंडमध्ये आहोत. इथे पूर्ण ओपन ग्राउंड आहे कबड्डीचं. इथे जवळजवळ 4 कबड्डीचे सामने एका वेळेला होऊ शकतात एवढं मोठं ग्राउंड आहे. तर ह्या ग्राउंडमध्ये त्यांना मनसोक्त भरपूर खेळता येतं. जिकडे तिकडे भरपूर पाणी असतं आणि सगळं असतं. ते बघा ते सगळं कसे मानण्याने घेतात बघा. सगळं त्यांचे जे पंख आहेत त्या पंखांनी अंगावरती सगळं हे घेतात. ॲक्च्युली त्यांना इकडे लाल माती टाकलेली आहे दुसरी, पण त्या लाल मातीमध्ये न बसता ते इकडे आपल्या रस्त्याच्या मातीवर बसतात. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मंडळी. जेव्हा माणसं तुम्ही सगुणा बागेमध्ये येता तेव्हा ह्या प्राण्यांची खूप चांगली काळजी घेतली जाते. त्यांना खूप नैसर्गिक सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी दिल्या जातात. जसं की इथे तुम्हाला दिसेल आता इग्वान्याचं रिलॅक्स टाईम चालू आहे. इग्वाना आता पूर्ण नैसर्गिक झाडावरती आता तो फिरतोय.